उसके बाद एक बार पी ली ना बार बार आदत लग जाती है मालूम है पीने की। 1 2 3 4 5 6 7 स्टिंग है क्या स्टिंग? कैसे कैसे भी करके पीना पड़ता है। सिगरेट की कैसी लगती है वैसे। वैसे पावर आती है। पावर आती है, मतलब क्या कर सकते हो? एनर्जी आती थोड़ी बॉडी में। एक मैडम मेरे को मना किया था पीने के, एक बहुत खतरनाक खराब है। मी पहिल्यांदाच ही स्टिंगची बाटली विकत घेतली आहे. 20 रुपयांची आहे, लाल रंगाची बाटली आहे. याच्यामध्ये आणखी काही रंगही येतात. ही प्यायल्यानंतर किक लागते, तरतरी येते, असं सगळं पिणारे लोक सांगतात. आता यामागचं कारण काय? तर याच्यामध्ये साखर आहे, याच्यामध्ये कॅफेन आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. बाटलीवरती स्पष्टपणे लिहिलं आहे की 100 ml मागे याच्यामध्ये 6.5 ग्रॅम साखर आहे. तर याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण हे 32 मिलीग्रॅम इतकं आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही B3 सुद्धा याच्यामध्ये असल्याचं, विटामिन बी असल्याचं सुद्धा कंपनी या बाटलीवरच आपल्याला सांगते. आता पिणारे लोक काही हे सगळं वाचत नाहीत. मला आपलं रियालिटी चेक करायचं म्हणून मी या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि तुमच्यासमोर ठेवल्या. पण मागच्या काही वर्षांमध्ये काय दिसतं की एकाएकी स्टिंग पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे स्टिंगचा खप वाढलेला आहे. याच्यामध्ये मोठ्या संख्येनं शाळकरी मुलं आपल्याला दिसतात, तरुण मुलं आपल्याला दिसतात. त्यामुळे प्रश्न पडतो की स्टिंगचं हे कन्झम्पशन मुळात का वाढलं हे समजून घेणं इथे महत्त्वाचं आहे. सरकार आता जेव्हा म्हणते की शाळेच्या परिसरामध्ये 500 मीटर अंतरावरपर्यंत स्टिंग विकू नका, तेव्हा हा निर्णय सरकारला का घ्यावासा वाटला? आता सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा आपण दुकानांमध्ये जातोय शाळांजवळच्या, तेव्हा काय दिसतंय? हे ग्राउंडवरचं वास्तव मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. ते सगळं बघून तुम्ही तुमचं मत बनवा. कारण प्रश्न हा काही फक्त या बाटलीतल्या एका ड्रिंकचा नाही आहे. प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या, विशेषतः किशोरवयीन मुलांच्या आरोग्याचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय. स्टिंग काही अलीकडे मार्केटमध्ये आलेलं नाही, तर ते मागच्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये आहे आणि मार्केटमध्ये त्याची चलती आपल्याला बघायला मिळते. पण मग स्टिंगवरती आक्षेप घेणं नेमकं कधी सुरू झालं? तर हे सुरू झालं दिल्लीमधून. FSSAIनं मॉन्स्टर, कॅम्पा गोल्ड बूस्ट, स्टिंग आणि रेडबुल या कंपन्यांच्या ब्रँडना नोटीस पाठवली. आता या सगळ्यामध्ये आक्षेप काय होता? तर आक्षेप हा होता की हे ब्रँड स्वतःला एनर्जी ड्रिंक असं म्हणवतात, मात्र भारतामध्ये अशा पद्धतीचं एनर्जी ड्रिंकसाठीचं कुठलंही मानक हे अस्तित्वात नाही आणि त्यावरूनच मुळात आक्षेप घेण्यात आला. दिल्लीनंतर राज्यामध्ये सुद्धा हे स्टिंगचं सगळं प्रकरण आणि वाद पोहोचला. पावसाळी अधिवेशनामध्ये 2 आमदारांनी वेगवेगळे आक्षेप मांडले. एका आमदारांनी असं म्हटलं की स्टिंग ही दारूपेक्षा सुद्धा घातक आहे, तर दुसऱ्या आमदारांनी असं म्हटलं फ्लेवर्सच्या नावाखाली अंमली पदार्थ दिले जात आहेत का, आणि स्टिंगचा बाजार उठला. राज्यामध्ये सध्या शाळेच्या आवारात स्टिंग विकायला बंदी आहे. 500 मीटरपर्यंतच्या आवारामध्ये तुम्ही स्टिंग विकू शकत नाही. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हा आदेश दिला आणि त्यानंतर FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हा शासन निर्णय जारी केला. पण हा निर्णय का घेण्यात आला? शाळेच्या विद्यार्थ्यांना स्टिंगची विक्री का नको? तर याच्या मागे 2 प्रमुख गोष्टी आपल्याला दिसतात. पहिली गोष्ट ही स्टिंगच्या बॉटलवरच छापलेली आहे, जिथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की लहान मुलांना, गरोदर महिलांना आणि अशी लोक ज्यांना कॅफेनची ॲलर्जी आहे त्यांना हे त्यांच्यासाठी म्हणून स्टिंग हे ड्रिंक योग्य नाही आहे, असं कंपनीनं या बॉटलवरच छापलं. याचा अर्थ कंपनीने मान्य केलेलं आहे की हे ड्रिंक लहान मुलांसाठी नाही आहे. दुसरा मुद्दा काय दिसतो की स्टिंगच्या एकूणच विक्रीमध्ये 13 ते 19 वयोगटातल्या मुलांचं प्रमाण हे मोठं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं या किशोरवयीन मुलांमध्ये स्टिंगची क्रेज आहे, त्यांना ती सवय लागते. हा सुद्धा मुद्दा यामध्ये महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच सरकारनं शाळेच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंगची विक्री होऊ नये अशा स्वरूपाचा निर्णय घेतला. स्टिंग विक्रीला बंदी या सरकारच्या नियमाचा रियालिटी चेक करण्यासाठी मी रस्त्यावरती आहे. आता किती पावलं चालते बघा. 1 2 3 4 5 6 7 स्टिंग आहे का? स्टिंग स्टिंग शाळेच्या आवारामध्ये स्टिंग विक्रीला बंदी आहे. सरकारने नियम काढलाय, माहिती आहे का? मी आता आलोय काल गावावरून काल आलो. स्टिंग विकायला परमिशन आहे? तुमचं दुकान आहे? नाही, ते सेटच आहे.
शेठला माहिती नाही का स्टिंग विकायला बंदी आहे? नाही माहिती मला, मी काल आलोय ना त्याच्यामुळे उभं आहे. शेठला पण माहिती नाही. शेटला माहित असेल, काय माहित नाही. पण तुम्ही नव्हता तेव्हा दुकान बंद होतं का? चालू होतं. चालू होतं का? मग तेव्हा पण विकत होते. माल काल आलाय. माल काल आला. असताना काल आलाय ना. काल आला. बघा बंदी आहे. मी असताना काल माल आलाय. हा. आणखी एका शाळेच्या बाहेर उभा आहे गेट जवळ, चालत जातो. किती अंतरावरती स्टिंग मिळतं हे दाखवतो. 1 2 3 4 5 6 स्टिंग देणार नाही. स्टिंग आप हो ओनर? सर शाळेजवळ स्टिंग विकायची नहीं, सरकार ने नियम काढलाय. स्कूल के सामने आप स्टिंग नहीं बेच सकते. अच्छा, ऐसा नियम है, आपको पता है? नहीं अभी मालूम तो नहीं, हमको आइडिया नहीं है सर. आपको ये नियम ही नहीं मालूम है? न्यूज़ देखने का हमको कुछ टाइम नहीं मिलता है. आपको टाइम नहीं मिलता रूल्स देखने के लिए टाइम नहीं मिलता. अच्छा, जेन्युइन प्रॉब्लम है फिर आपका. ऑफकोर्स यार, हमको अभी सुबह 9 बजे से लेकर रात में 12 बजे तक हमारी ड्यूटी है, हमारे पास टाइम कहाँ मिलेगा. लेकिन सरकार ये बोल रही है कि बच्चों के लिए अच्छा नहीं है, तो स्कूल के सामने मत बेचो. अच्छा जी. इधर आ जाएंगे. नहीं हम क्यों रखें, हमको कोई बेनिफिट नहीं है भाई, हमारा जूस भी के हमारे लिए वही अच्छा है. नेचुरल तो ये क्यों रखे हो सर? हमको ये आइडिया नहीं है ना कि अभी नियम है ऐसा बनाया करके, उसका हमको आइडिया नहीं है भाई. अभी तो हमको आइडिया ही नहीं है, तो हम कैसे अभी जैसे कह आप पहले ये तो इलीगल तो वो करो, ये चीज़ इलीगल है फिर हम नहीं बेचें. सरकार ने किया, आपने देखा. हमको उसका आइडिया नहीं है. हम हाँ, मेरा भी प्रॉब्लम ये है हमारा कि हमको उसका आइडिया नहीं है. स्टिंग है क्या? स्टिंग स्टिंग नहीं देवत, दे दो ना वो. अरे वो ऊपर स्टिंग है, वो दे दो ना. तो दे देंगे मगर वो क्या कर रहे हैं, अरे वो मेरा वीडियो बना रहा है, मैं स्टिंग पीऊंगा. तो उधर जाके बोलो. अरे वो है तो दे दो मेरे को. हाँ, आपको पता है क्या कि स्कूल के पास स्टिंग नहीं बेच सकते? सरकार ने नियम किया. नहीं पता, नहीं, आपने देखा नहीं. नहीं पता हम लोगों को. लेकिन स्कूल तो नजदीक है ना. मगर क्या है मतलब समझा नहीं. सरकार ने नियम किया है कि जहाँ पे स्कूल है ना, वो स्कूल के पास में आप 500 मीटर तक स्टिंग नहीं बेच सकते. अच्छा ऐसे है क्या. ठीक है, नेक्स्ट टाइम अभी रिटर्न कर देंगे हम लोग. चला, स्टिंग आहे त्यांच्याकडे, कशासाठी आहे हे त्यांना माहिती नाही. शाळा कुठे दाखवतो. इथनं सरळ गेलो की उजव्या बाजूला शाळा आहे, मोठी शाळा आहे. फार नाही चालायचंय, 2 मिनिटं चाललो की शाळा येईल. तो स्टिंग आप बेच रहे हैं? नहीं नहीं स्टिंग बंद है. सबसे बंद है. 1 हफ्ता हो गया है. कोई मांगने आता है? मांगने आते हैं लेकिन बोल देता हूँ स्टिंग नहीं है, स्टिंग नहीं है, स्टिंग बंद किया है. काही दुकानदार आपल्याला म्हणतात की आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचला नाही आहे, आम्हालाही माहितीच नाही आहे. काही म्हणतात की असा कुठला निर्णय झालेला नाही आहे. काही म्हणतात आम्ही गावाला होतो, अशी सगळी कारणं दिसतात. पण तिथे वांद्र्यामध्ये मी या क्षणाला आहे आणि तिथे दादा भेटलेत. ते म्हणतात की आठवडा झाला सरकारनं जेव्हापासून बंद केलं आहे तेव्हापासून यांनी इथे स्टिंग विक्रीला ठेवली नाही. यांच्या इथनं अगदी आपण एक मिनटं चाललो की तिकडे शाळा आहे. त्यामुळे असेही काही लोक आहेत जे या निर्णय पाळत आहेत, पण असे लोक कमी आहेत, असे दुकानदार कमी आहेत. हाही मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या दादांनी स्टिंग विक्रीला नकार दिला त्यांचं दुकान दाखवतो, पटकन या. स्टिंग माझ्या हातात आहे. स्टिंग विकत नाही असं सांगणारे दादा हे इकडे आहेत समोर, इथं माझ्या उजव्या बाजूला. आणि शाळा कुठे दाखवतो या. आणि ही शाळा आहे मुंबई महापालिकेची शाळा, इथं माझ्या उजव्या बाजूला आहे. आता याच्या पलीकडची गंमत आणि याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. व्हिडिओ जिथं मी शूट करतो आहे ते ठिकाणी आहे वांद्रे पूर्वमध्येच FDAचं हेडक्वार्टर आहे. तुकाराम मुंडे इथून माझ्या माहितीप्रमाणे चालत 5 मिनटाच्या अंतरावरती बसतात. इथं जर का धाक नसेल, इथं लोकांना काही घेणं देणं आणि याचं महत्त्व पटत नसेल तर काय उपयोग आहे. आता दुकानदार स्टिंग का विकतात तर याचं गणित आपल्याला समजून घ्यावं लागेल. साधारण 20 रुपयाची मिळणारी ही बाटली आहे. अशा एखाद्या साध्या टपरीवरती सुद्धा रोज 15 ते 20 बाटल्या
या सहज खपतात. मार्जिनही तुलनेने बरा मिळतो. इतर कोल्ड्रिंकच्या तुलनेमध्ये स्टिंग घेणाऱ्यांची संख्याही अलीकडच्या काळामध्ये आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. घेणारा वर्ग कुठला आहे तर 13 ते 19 या वयोगटातला आहे. त्यामुळे तो रोखीनं व्यवहार करतो, त्यामुळे रोख पैसे येतात. हाही त्यामागचा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो. वैसा नहीं है, ठीक ही नॉर्मल है. लेकिन ज़्यादा अभी देख रहा हो तो बाकी कोल्ड ड्रिंक के मुकाबले वही दिख रहा है. नए दिन में 20-50 पीस के लगभग में निकलता है. और लेने वाले कौन रहता है, मतलब ज़्यादा? ज़्यादा लगभग यही 17 से 18 साल के होते हैं लगभग एज में. 17 से 18 साल के. तो वो जो बार बार आते हैं क्या, मतलब वो जो पीने वाले रहते हैं वो? हाँ, लगभग आते हैं वही बार बार. आप पिए हो कभी? मैं नहीं पिया हूँ इसलिए पूछ रहा हूँ कैसा टेस्ट है. हाँ, मैंने पिया है. सिरप जैसा लगता है क्या? नहीं, सिरप जैसा तो नहीं लगता है. पण प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये की ही लहान मुलं 13 ते 19 वयोगटातली मुलं ही मुळात स्टिंग का पितात किंवा स्टिंगच्या आहारी का जातात हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. कभी वो स्टिंग पिया नहीं हूँ तो इसलिए मुझे ये समझना था कि जब आपने पिया होगा तो क्या हुआ, मतलब वो पीने के बाद झंझट होती उससे, झंझट. नशा लगता है. हाँ तो चल, सही कुछ में भी मजा. बात कर, अरे जाओ यार, उसमें थोड़ी शराब रहता है. जाओ. उसको एक बार पी लेना बार बार आदत लग जाती है मालूम है पीने की. एक बार पीते तो बार बार आदत लग जाती है. कैसे कैसे भी करके पीना पड़ता है. सिगरेट की कैसी लगती है वैसा. वैसे तो फिर क्यों पीते हो आप लोग? अरे वो उसमें ना एनर्जी है. एनर्जी. हाँ फिर ना रेशिंग में काम आती है एनर्जी. लेकिन पढ़ने में काम आती है क्या? हमें पढ़ाई थोड़ी ना करते अपन, पढ़ने का हम नींद आती है जब उसको पीते तो. नींद आती है. हाँ ये तो बात है. टेस्ट तो अच्छा रहता है. अच्छा रहता है. तो थोड़ा मतलब क्या होता है वो पीने के बाद? कुछ लोग बोलते हैं थोड़ा एनर्जी मिलता है. मेरे को नहीं लगता. नहीं एनर्जी मिलता है. मेरे को नहीं लगता. अच्छा, तो कभी पिए हो क्या? मेरे भैया एक बार पिलाए थे, एक ही घोट पिया था मैं. एक ही घूंट पिए थे आप पिए हो ना पूरा? पूरा नहीं, मतलब 1-2 घूंट ऐसा कोई पिला देता है. दोस्त लोग आपको लगा क्या एनर्जी? जब पीते तो आता है एनर्जी, पर वो एनर्जी नहीं रहता, वो कुछ और रहता है. एनर्जी आता तो है लेकिन एनर्जी नहीं रहता है. हाँ वो एनर्जी नहीं रहता, मतलब अपने बदन को जगाता है पर कुछ काम का नहीं रहता. स्टिंग पीते हो क्या? हाँ पीता हूँ ना, कैसे लगता है अच्छा लगता है. टेस्ट? हाँ हाँ क्या अच्छा होता रहता है है, मीठा स्टिंग रहता पीने है, के बाद? पावर आती है. पावर आती है, मतलब क्या कर सकते हो पावर लेके? कुछ नहीं, बस ऐसे ही टाइम पास है, पैसा बर्बाद है. पैसा बर्बाद है ये पता हाँ. है, फिर भी पीते हो कभी कभी? हाँ कभी कभी पीता हूँ, रोज थोड़ी पीता हूँ. क्या होता है स्टिंग पीने के बाद, कैसा टेस्ट होता है? मैं कभी पिया नहीं हूँ. टेस्ट वहाँ अच्छा रहता है, बट वो क्या रहता है अच्छे के लिए नहीं होता, उसमें जो अल्कोहल मिलाया जाता है, शराब. अल्कोहल होता है स्टिंग में. ये हाँ, ये थोड़ा गलत है लेकिन हल्का रहता है, आप पीते हो तो मतलब पीने के बाद क्या होता है ये मैं एनर्जी आती थोड़ी बॉडी में. एनर्जी आती है, मतलब पीने के पहले और पीने के बाद में थोड़ा कुछ फर्क दिखता है आपको? क्या लगता है? एनर्जी आती है, थोड़ी ताकत सी महसूस होती है, ताकत सी. अच्छा अच्छा. या ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं मी काही मुलांशी बोललो, काही तरुणांशी बोललो आणि त्यांनी त्यातनं असं सांगितलं की परीक्षेचा ताण असेल, अभ्यासाचा ताण असेल, या सगळ्यामध्ये ते स्टिंगचा उतारा वापरतात. स्टिंग पितात आणि त्यांना तरतरी वाटते, थोडा उत्साह येतो आणि त्यातनं अभ्यास होतो वगैरे वगैरे, अशी सगळी कारणं ते देतात. याच्या पलीकडे मी अशा एका तरुणाला सुद्धा भेटलो, जो तरुण मला सांगत होता की मी दिवसाला 2 स्टिंगच्या बॉटल्स रोज संपवतो, दुपारी 1 आणि संध्याकाळी 1 अशा हिशोबाने. स्टिंग प्यायल्यानंतर थोडं बरं वाटतं, एनर्जी वाटते, नशा वाटते, इथपर्यंत सुद्धा मांडणी ही मुलं करताना दिसतात. यातनं एक गोष्ट लक्षात येते की लागणारी ही सवय, स्टिंगमुळे तात्पुरता उत्साह वाटतो का, तर तो वाटतो. तो कॅफेनमुळे वाटतो, साखरेमुळे वाटतो, आणि ती सवय लागते. आणि स्टिंगचं हे जे सायकल आहे ते सायकल काही आपल्याला संपताना दिसत नाही. क्या होता है स्टिंग पीने से? ऐसा कुछ नहीं है, बस कोल्ड ड्रिंक है उसकी तरह पी लिया भाई. लोग बोलते हैं कि वो पीने के हाँ. बाद थोड़ा एनर्जी आता है, तो ऐसा कुछ लगा? ना ऐसा कुछ नहीं, नॉर्मल ड्रिंक. और ऐसा भी बोलते हैं अगर एक बार पी लिया तो फिर ऐसा लगता है कि अरे और एक पीते हैं, रोज नहीं पीते पागल लोग हैं. हैं. अच्छा, ऐसा कुछ नहीं. नहीं नॉर्मल कोल्ड ड्रिंक है बस, हाँ. वैसा. कितना पीते हो दिन में? नहीं 2 बार पी लेता हूँ बस. 2 बार पी लेते? हाँ काम पे टाइम पे है ना, काम करने के बाद. काम करने के बाद पी हाँ. लेते हो या फिर काम को जाने के? नहीं काम करने के बाद पीता हूँ. काम करने के बाद पीते हो. हाँ एनर्जी अभी- मिलता है? एनर्जी मिलता है. मिलता है. हाँ क्या लगता है मतलब पीने के बाद? थोड़ा फील होता है अंदर. थोड़ा अंदर फील होता है, हाँ मतलब नशा टाइप का थोड़ा नशा. इसमें. हाँ अच्छा, थोड़ा अच्छा लगता है बस. रोज पीते हो? रोज नहीं, आज मन हुआ तो पी लिया, नहीं पीता हूँ. जब मन होता है तो पीते हो? हाँ नहीं पीता हूँ कभी. अभी आज का चारे आज मन हो गया तो पी लिया. नहीं, एक मैडम मेरे को मना किया था
पीने के एक बहुत खतरनाक खराब है ये। ऐसा बोली थी एक मैडम। हाँ ये अब क्या करूँ, आज पी लिया हमने। हाँ लेकिन कैसा लगता है, मैं कभी पिया नहीं. मीठा लगता है। आता ग्राउंडवरचं हे वास्तव बघितल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. सरकारनं आदेश काढला, 500 मीटरची रेषा आखून दिली, पण खरा प्रश्न या रेषेच्या पलीकडचा. दुकानदार हे नुसता माल विकत नाही आहेत, तर ते कोणाच्या तरी आरोग्याशी खेळत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. अशा लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत ज्यांना कदाचित हे आपल्यासाठी योग्य नाही आहे याची समजही नाही. याच्या पलीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं की आपली मुलं आपण दिलेल्या पैशामधनं नेमकं काय विकत घेत आहेत. स्टिंग त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे हे पालकांनी सुद्धा सांगायला हवं. आणि याच्या पलीकडे सरकार जे नियम करत आहे त्यांनीही लक्षात घ्यायला हवं की नियम करून सरकारला या सगळ्यातनं पळता येणार नाही. कारण जर सरकारनं केलेल्या नियमाची अंमलबजावणी होत नसेल तर ज्या पोटतिडकीनं सरकारने हा नियम केला त्याच पोटतिडकीनं त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा सरकारला प्रयत्न करावे लागतील. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की सांगा. पोल भिडूसाठी मुंबईतनं कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.